आज 75 हार्ड चॅलेंज मधला दिवस दुसरा आणि रविवार पहिला. तर आज जिमला सुट्टी असल्यामुळे सगळ्या जिमवाल्यांनी प्लॅन बनवला की आपण जाऊ छत्रपती संभाजीनगर मधील दौलताबाद मधील देवगिरी किल्ल्यावरती. तर आजचा पहिला वर्कआउट म्हणजेच आउटडोर वर्कआउट. आउटडोर वर्कआउट हा किल्ला सर करूनच झाला, कारण किल्ल्यामध्ये होत्या जवळजवळ 750 पायऱ्या आणि 3 किलोमीटरची चढाई. कारण हा किल्ला चढूनच आमची पूर्ण वर्कआउट होणार होता. हा किल्ला चढण्यासाठी आम्हाला जवळजवळ लागले 1 ते 2 तास. साहजिकच उतरायलाही आम्हाला तेवढाच टाइम लागला, फक्त उतरताना थोडी स्पीड जास्त. तर हा किल्ल्यावरतील सगळ्यात टॉपचा व्ह्यू. याच्याही वरती एक दुर्गा तोफ म्हणून नावाची तोफ आहे, पण त्याच्या खालून मी हा तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ दाखवण्यासाठी व्हिडिओ केलेला आहे. आम्ही देवगिरी किल्ल्याच्या इथं खंदकीच्या भागात आलो होतो. इथं मगरी छोड्या था बहुत साऱ्या. मगरी अभी मर गया है क्योंकि बहुत यहाँ पे बहुत नहीं यहाँ पे बहुत शेवाळ हो गया है. अशी धिंगामस्ती करत होतो. ही आहे आमच्या जिम मधली मुलगी, जिचं वय आहे 17. बोलती खूप खतरा. आता तुम्ही समोर बघालच कशी बोलती. हे बघा, आता सगळे सोबत आल्यावरती सगळ्यांनी एन्जॉय करायला पाहिजे ना सोबत. तर हे लोक पुढे पुढे घाबरत पडताय. माझ्यासोबत लावण्या. आता तुम्ही जी छोटी मुलगी बघितली, तिच्यामध्ये सगळ्यात जास्त एनर्जी होती या सगळ्यांपैकी. महिन्यातून एकदा तरी प्रत्येकाने फिरायला जायलाच पाहिजे, बाहेर कुठेतरी निसर्गरम्य वातावरणात, अशा ठिकाणी ट्रेकला किंवा चढाई करायला. जसं की हा आमचा जिमचा ग्रुप आलेला आहे. सगळे जणांनी मजा केली. याच्यामध्ये प्रत्येक वयाची व्यक्ती होती, म्हातारे, जवान, लहान, सगळ्या वयाचे लोक होते आणि सगळ्यांनी खूप एन्जॉय केला. त्याच नादामध्ये म्हणलं मीही थोडेसे फोटो काढून घेतो. आणि हे आहे आमच्या जिममधील महिला मंडळ. तर हे आहे आजचं जेवण. तर संध्याकाळी 6 पर्यंत माझं 3.5 लिटर पाणी पिऊन हे झालं होतं. उरलं सुरलं पाणी जेवणाच्या दरम्यान मी स्पॉट्स आपल्या फ्री वेटच घेतल्या, कारण की घरी काही तुम्हाला वेट अवेलेबल नसतात. 20-20चा एक सेट, असे 3 सेट घेतले. मग म्हणलं डिप्सचे घेतले 3 सेट. प्रत्येक सेटमध्ये 20 डिप्स, अशा टोटल 60 डिप्स मारून झाले. प्रत्येक सेटमध्ये 20चे रिपिटेशन, असे मी सिटअप्सचे 3 सेट घेतले. मग घेतले लेग रेजेसचे 3 सेट, 1-1 मिनिट असे 3 वेळेस 3 मिनिटाचा प्लँक केला मी. मग वर्कआउट झाल्यावर घेतली स्ट्रेचिंग केल्याने कसे आपले हॅमस्ट्रिंग, पाय, कंबर यामध्ये त्रास होत नाही आणि मोबिलिटी जास्त असते. हे आहे संध्याकाळचे जेवण आणि ही आहे आजची सेल. तर झोपण्यापूर्वी परत एकदा आपले पुस्तक वाचायला सुरू केलं. तर बघता बघता 75 हार्ड मधला आजचा आपला दुसरा दिवस पार पडलेला आहे. बघायला गेलं तर आजचा दिवस मी मिस करू शकलो असतो एखादी तरी गोष्ट, पण ती मी केली नाही. त्यामुळे जिद्द ठेवा, हा व्हिडिओ सेव्ह करा आणि तुमच्या मित्रांना पाठवा. भेटूया उद्या.